काय पोलीस तपासात काय येते त्याच्यावर बघू. पण राजकीय वैमनस्य वाटतंय का? नाही मी असं आता काय बोलू शकत नाही. असं मी 17 वर्षापूर्वी नाही नाही हो माहिती आहे, असं मी आता काय बोलू शकत नाही. यातनं राजकारण निर्माण करण्याचा हा विषय नाही आहे. महासाहेबांचा अवमान झाला आमच्या जीवाला लागला. म्हणजे मी आज फक्त तुमच्या माझ्या डोळ्यात पाणी येणं बाकी एवढंच सांगतो, बाकी म्हणून त्यावर तेच. आणि विभाग प्रमुख इथे आहेत, त्यांनी तुम्हाला बाईट दिलं महासाहेबांच्या बाबतीत. रावते साहेब फक्त एकच आहे की महासाहेब सर्व शिवसैनिकांसाठी म्हणून तो आमच्या सर्व शिवसैनिकांचा मत होता ना. एक प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी मी बोललो ना, मी मगाशी सुरुवातीलाच बोललो की आमच्या डोळ्यातना फक्त अश्रू यायचे बाकी आहेत, बाकी इतकं ते जीवाला लागलं आमच्या. छत्रपती शिवाजी पार्क परिसरात आता शिवसेनेचे नेते यायला सुरुवात झालेली आहे. मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरेंच्या सेनेकडून हा आरोप करण्यात आलाय आणि कार्यकर्त्यांकडून लगेच त्या पुतळ्याची स्वच्छताही करण्यात आलेली आहे. मात्र अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. महेश सावंत यांच्याकडून या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. दिनेश, शिवसैनिकांसाठी हा एक भावनिक विषय आहे. सध्या या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि आता महेश सावंत यांच्याकडून हारही अर्पण करण्यात आलेला आहे. काय सांगाल? होय, स्वर्गीय मीनाताई ठाकरे सर्व शिवसैनिकांसाठी होत्या. त्यांचा उल्लेख किंवा त्यांचा परिचयच शिवसेनेत साहेब असा होता. त्यामुळे साहजिकच आहे शिवसैनिकांसाठी हा भावनिक विषय आहे. थोड्या वेळापूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते आणि स्थानिक आमदार महेश सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून साहेबांना अभिवादन केलेलं आहे. आणि दिवाकर रावते यांना आपल्या भावना व्यक्त करणंही कठीण बनलं होतं. अत्यंत वेदनादायी दुःखद असा हा प्रकार आहे आणि आपले अश्रू येतील. आपल्याला आता आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाहीये. थोड्या वेळात जर मी आणखी काही बोललो तर मला अश्रूही अनावर होतील, इतके दिवाकर रावते या प्रसंगी भावनिक झाले होते. थोडक्यात अगदी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करताना त्यांनी दुःखही व्यक्त केलेलं आहे. कारण आमच्यासाठी साहेब आमचं दैवत, आमच्या माते समान आणि असा प्रकार घडतो याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे, दुःख व्यक्त केलेलं आहे. स्थानिक शिवसैनिक इथे मोठ्या प्रमाणात आहेत. हळूहळू मुंबई आसपासच्या परिसरातूनही शिवसैनिक येत आहेत. शिवसेना नेते आता घटनास्थळी येऊ लागलेले आहेत. यापैकी शिवसेनेचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर हे काही वेळापूर्वी इथे येऊन गेले. त्यांची प्रतिक्रिया ही संतापजनक होती. त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, उद्धव ठाकरेंना हा सगळा प्रकार सांगण्यात आलेला आहे आणि एक माहिती मिळते मिलिंद नार्वेकर असतील किंवा स्थानिक शिवसैनिकांकडून. त्यांनी म्हटलंय की थोड्या वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही इथे येणार आहेत. आपण सध्या बघू शकतो, आपण घटनास्थळी आहोत. ही सध्याची थेट दृश्य आहेत. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोरूनच आपण या घटनेचं वार्तांकन करतो आहोत. साधारण 18 वर्षापूर्वी असा प्रकार घडला होता. त्यावेळेसही छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार झाला होता आणि त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस नारायण राणे, राज ठाकरे हे शिवसेना सोडून गेले होते. एकूणच जो शिवसैनिकांमध्ये एक असं म्हणतात एक संताप होता. पण त्या घटनेला आता 18 वर्ष झालेली आहेत आणि 18 वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांचा शक्तीस्थळ आहे. महासाहेबांना आणि महासाहेबांनी कधी भेदभाव केला ना. आम्ही लहान आहे खूप. आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, म्हणजे वरिष्ठ आमचे शिवसैनिक आहेत, ते नेहमी सांगायचे की आम्ही साहेबांकडे ज्यावेळी बॉडीगार्ड म्हणून होतो तेव्हा महासाहेब स्वतः त्यांना नाश्ता आणि व्यवस्था करायचे. सकाळी गेल्यानंतर नाश्ता द्यायची, दुपारी जेवले नाही का, अशी म्हणजे एक मायेने आणि आस्थेने आपल्या मुलाप्रमाणे शिवसैनिकांची चौकशी करायची आणि त्यांना आधार द्यायचे. अशा माचा अपमान करणं म्हणजे आमच्या आईचा अपमान केल्यासारखं आम्हाला वाटतं आणि महासाहेबांचा अपमान करण्याचे म्हणजे साधारण कोणी करू नये अशी माझं प्रांजळ मत आहे. त्या म्हणजे माऊलीनी कधी राजकारण केलं नाही किंवा कधी सगळ्यांची सन्मानाने वागले. पोलिसांची तुमची बातचीत झाली का? सकाळी खासदार देखील पोलिसांची बोलणं झालंय. पोलिसांनी सांगितलं 1 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला फुटेजचा संपूर्ण अहवाल देतो. मग पुढील कारवाई कशा पद्धतीने पोलीस करतील? आता जो फुटेज येईल त्याच्यावरती समजेल कोण बेवडा आहे की मातेपेरू आहे का कोण वेडा आहे त्यांनी केलाय की जाणून बुजून कोणी केलाय. त्याचा संपूर्ण तपशील आल्याशिवाय आम्ही काय बोलणार.
बोलत होतात की 2 दिवसापूर्वी जे आंदोलन घेतलं होतं भारत पाकिस्तान मॅच सिंदूरच्या संदर्भात त्याचं देखील तुम्ही एक हे केलंय, संशय व्यक्त केलाय, तो नक्की काय आहे? नाही संशय म्हणजे जो भारत पाकिस्तान मॅच होऊ नये म्हणून संपूर्ण भारताला वाटत होता की भारत पाकिस्तान मॅच झाली नव्हे. बाकी सगळ्यांना, कारण भारत पाकिस्तान बरोबर मॅच झाली म्हणजे आमच्या शहीदांचा घोर अपमान आहे त्याचा. परंतु जबरदस्ती प्लेयर लोकांना ती भारत पाकिस्तान मॅच खेळायला लावली. खेळल्यानंतर भारत जिंकलीच, कारण भारत हा जिंकणारच देश आहे. परंतु जो काही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मोदीजींना जो काही कुंकूचा आहेर दिला आहे की आमचा कुंकू कुठेतरी धोक्यात आहे, तर त्याचा कुठेतरी इफेक्ट होऊ शकतो असं आम्हाला शिवसैनिकांना दाट शक्यता आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की या ठिकाणी आमदार महेश सावंत जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते आणि पोलीस कारवाई करतायत आणि त्या कारवाईकडे आमचं लक्ष आहे. त्याचसोबतच तपास देखील पोलिसांच्या वतीनं सुरू. इतकं सगळं चुकवून केलंय, डोळा चुकवून लोकांचा, त्यावरती नक्की ती व्यक्ती कोण आहे? कारण चारी बाजूनी CC कॅमेरे आहेत. 100% ती व्यक्ती मिळाली पाहिजे. त्याचा वर्तमान भूतकाळ तपासला गेला पाहिजे आणि हे केल्यानंतर शिवसैनिकांची माती भडकतील. त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो? या सगळ्या कांगोऱ्यातून, या सगळ्या असलेल्या शंकेतून तपास झाला पाहिजे. आम्हाला महासाहेबांचा झालेला हा जो कोणी काय केला असेल अवमान अत्यंत जीवाला लागला आमच्या शिवसैनिक म्हणून, आणि ते आमच्या सर्वांच्या महासाहेब होता. आता आम्ही ते साफसूफ करून काय करू शकतो? पुन्हा एकदा आम्ही महासाहेबांना हात घालून त्यांची माफी मागितली की आज आम्ही असताना सुद्धा ते असं झालं. बघू आता काय पोलीस तपासात काय येते त्याच्यावर बघू. पण राजकीय वैमनस्य वाटतंय का? नाही मी असं आता काय बोलू शकत नाही. असं मी 18 वर्षापूर्वी नाही नाही हो पण माहिती अशीच आहे, असं मी आता काय बोलू शकत नाही. यातनं राजकारण निर्माण